अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राष्ट्रीय महामार्गावरील टोप तालुका हातकणंगले येथून वडगावकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्ता नक्की खड्ड्यात गेला आहे की काय असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे। अशातच गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। भुयारी मार्गातील मोठमोठे खड्डे पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक छोटे मोठे अपघात होताना दिसून येत आहेत। हायवेवरून पेठ वडगाव तसेच टोप संभापूर सह पंचक्रोशीतील हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच स्थानिक ग्रामस्थ या मार्गाचा रोज वापर करतात। मात्र पावसाळ्यात मार्गात गुडघाभर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना वाहनाचा वेग कमी करून मार्ग काढावा लागत आहे। अनेक दुचाकी स्वार खड्ड्यांमुळे घसरून पडत असून वाहनांचंही नुकसान होत आहे। यावर स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाण्याचा निचरा, रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यावेळी पंचायत समिती सदस्य मुकुंद पाटील, शिवसेना नेते उत्तम शहाजीराव पाटील यांनी रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। टोप प्रतिनिधी मिलिंद कुशरे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।